आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, त्यांचं स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करतो श्री ईश्वर भाऊ सालोडे यांना. पुष्पगुच्छ देऊन माननीय श्री चंदूभाऊ कडू यांचं स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करतो प्रिंटर असोसिएशनचे श्री चेतन भाऊ सालोडे यांना. सुभाषजी लोहे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते जे आज या दोन्ही महापुरुषांचे विचार आपल्या समोर प्रकट करणार आहे. आदरणीय प्राध्यापक श्री सुभाषजी लोहे साहेब यांचं स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करतो आशिष भाऊ कुबळे यांना. मी आमंत्रित करतो नितीन भाऊ शिंदकर यांना. आदरणीय स्वामी विवेकानंद यांनी भारत देशाला तरुणाईचा देश असं म्हणून गवत्या सूर्याचा देश, गवते सूर्य कोण तर 1, 2, 3 नाही तर या देशातील समस्त तरुण पिढी, युवा वर्ग जो या देशाचं भविष्य आहे आणि ते भविष्य जर आपल्याला बनवायचं आहे, भारताला जर विकसनशील बनवायचं आहे तर नुसताच किंवा निव्वळ विकास साधून शक्य होणार नाही. तर या युवकांचे हात बळकट केले पाहिजे, त्याला अध्यात्माची जोड दिली पाहिजे असं प्रखर मत स्वामी विवेकानंदांनी मांडलेलं होतं. म्हणूनच त्यांचा जन्मदिवस युवक दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. एज्युकेशन इज अ मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी एक्झिस्ट इन मॅन. स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे. म्हणजे रेल्वेगाडी जर चालत असेल तर तोही माणूस चालवतो, बैलगाडी चालवणारा देखील माणूस असतो, विमान चालवणारा देखील माणूस असतो. सर्व गोष्टी हा मानव साध्य करू शकतो. फक्त मानवाला त्याच्या शक्तीची जाणीव करून देणे म्हणजे त्याला शिक्षित करणे किंवा प्रशिक्षित करणे होय. आणि त्यासाठीच त्यांनी 7 समुद्र पालथे घालून आपलं तत्वज्ञान या युवकांसमोर मांडलं. आणि आज त्या तत्वज्ञानाचं या जीवनामध्ये किती महत्व आहे हे आपण सर्व जाणतात. अशा युवा शक्तीच्या प्रेरणा स्त्रोताला मी आजच्या या दिनी प्रिंटर असोसिएशन तर्फे हार्दिक अभिवादन करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे मुख्य वक्ते श्रीमान लोहे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार या ठिकाणी प्रकट करा. राष्ट्रमाता मा जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला मी सुरुवातीला अभिवादन करतो. आपल्या व्यासपीठावर उपस्थित वरुडचं जे सगळे प्रिंटर्स असोसिएशन आहे त्यांचे सगळे पदाधिकारी, सन्माननीय पदाधिकारी आणि या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष गोरक्षणाचे जे चंदूभाऊ, त्यानंतर उपस्थित सर्व बंधूंना, मला स्वामी विवेकानंदांच्या जन्मदिवशी आपण निमंत्रित केलेलं आहे हे मी माझं सद्भाग्य समजतो. आणि या विषयाचा एक अभ्यास पुन्हा करावा ही एक मला संधी मिळाली आहे, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. हा विषय मांडण्यापूर्वी काही गोष्टी आपल्या समोर स्पष्ट करणं आवश्यक असतात. माझ्या बोलण्यामध्ये किंवा विवेकानंदांच्या बोलण्यामध्ये हिंदुत्व, हिंदू धर्म हे शब्द अनेकदा आलेले आहेत. आणि हिंदू समाज ही आलेला आहे. या देशाचे जे नाव आहेत, आता चर्चा झाली होती, या देशाचं एक नाव भारत आहे आणि दुसरं नाव हिंदुस्थान आहे. आणि म्हणून आपण भारतीय संस्कृती म्हणतो आणि हिंदुस्थान नाव असल्यामुळे हिंदू संस्कृती म्हणतो. दोन्ही समानार्थी आहे. संभ्रम, गोंधळ खूप दिवस झाले. परकीयांचं राज्य असलं की असे गोंधळ निर्माण होत असतात. स्वातंत्र्यानंतरही असे गोंधळ निर्माण झाले. पण हिंदू संस्कृती आणि भारतीय संस्कृती हे सगळे समानार्थी शब्द आहेत. दुसरी गोष्ट हिंदू धर्म. हिंदू धर्मामध्ये
अनेक उपासना पद्धती आहे, अनेक संप्रदाय आहे आणि हिंदू धर्म हा अपौरुषेय आहे. कोणी निर्माण केलेला नाही आहे, तो स्वाभाविकपणे निर्माण झालेला आहे. मग या भारतातील ऋषीमुनींनी वेळोवेळी जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे किंवा समाज जीवन सुस्थितीत राहावं यासाठी जे नियम केलेले आहेत, एवढंच नव्हे तर सगळ्या विश्वाला मार्गदर्शन व्हावं यासाठी जी काही नियमावली तयार केली, ज्याला आपण आचारसंहिता म्हणतो, मग त्याचं स्वाभाविकपणे धर्म म्हणायला लागले की धर्माची व्याप्ती फार मोठी आहे आणि मग त्याला धर्म म्हणायला लागले. मग याला नाव स्वाभाविकपणे, कारण भारत धर्म असं म्हणणं थोडंसं अटपट वाटत होतं आणि म्हणून त्याला स्वाभाविकपणे नाव पडलं हिंदू धर्म. आणि हिंदू धर्म अनेक धर्मांची जननी आहे, संप्रदायाची जननी आहे असं विवेकानंदांनी म्हटलेलं होतं. आता आपण विषयाकडे वळू. आज राष्ट्रमाता जिजाऊचा जन्मदिवस आहे. एक माता एका युगपुरुषाला जन्म देते आहे. छत्रपती शिवरायांना जन्म दिला. भारताचं एक वैशिष्ट्य, आमची जी माता आहे ती माता राष्ट्रपुरुष घडवणारी आहे. छत्रपती शिवराय जन्माला येण्याच्या आधीच मा जिजाऊने परमेश्वराला साकडं घातलेलं आहे. कारण सभोवतालची परिस्थिती फार भयानक आहे. यव्वनाचं साम्राज्य आहे, समाज पिचत चाललेला आहे. अशा वेळेला तिथे स्वराज्य निर्माण करणारा महापुरुष माझ्या पोटी जन्माला दे असं जिजाऊ म्हणते आहे. आणि माता जिजाई शिवबा जन्माला येण्याआधीच त्याचं जीवन कार्य ठरवत असते. हे मोठं वैशिष्ट्य आहे की आपण जेव्हा बघतो की कोणालाही स्वाभाविकपणे वाटतं की माझ्या घरातला मुलगा पैसे कमावणार, हे स्वाभाविक आहे, त्यात काही चूक नाही आहे. परंतु माता जिजाई म्हणते आहे की माझ्या पोटी असा जन्माला आलेला मुलगा पाहिजे की जो इथली गुलामगिरी परतवून लावेल. शिवबा जन्माला आले, सगळ्यांना आनंद झाला. माता जिजाईनी त्यांना घडवलेलं आहे. त्यांना राम आणि कृष्णाच्या गोष्टी सांगितल्या, महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या आणि छत्रपती शिवरायांना पहिले सांगितलं त्यांनी की हे बघ शिवबा, तुझं जीवन कार्य मी ठरवलेलं आहे, तुझ्या जन्माच्या पूर्वीच ठरवलेलं आहे. विलक्षण माता आहे म्हणून तर राष्ट्रमाता आहे. तुझ्या जन्मापूर्वी मी तुझं जीवन ध्येय ठरवलेलं आहे. आणि हे बघ शिवबा, समोरचा किल्ला आहे, त्या किल्ल्यावरचं जे फडकणारं निशाण आहे ना, ते परकीयांचं आहे. ते तुला काढून टाकायचं आहे आणि तिथे आपलं स्वराज्याचं निशाण फडकवायचं आहे. बाल शिवबा हे सगळं ऐकत होता आणि आपल्या आईने ठरवलेलं जे जीवन ध्येय आहे ते त्याच्या मनामध्ये पक्क होत होतं, दृढ होत होतं. आणि त्यातून छत्रपती शिवरायांनी जी प्रेरणा घेतली, संघटन उभं केलं आणि वयाच्या 15व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला. एक आई राष्ट्रपुरुष कसा घडवते याचं हे उदाहरण आहे. आणि म्हणून माता जिजाऊला आपण वंदन करीत असतो. स्वामी विवेकानंद ज्या कालखंडामध्ये जन्माला आले तोही कालखंड पारतंत्र्याचाच होता. ब्रिटिशांचं साम्राज्य होतं. पारतंत्र्य किंवा जी परकीय सत्ता असते ती परकीय सत्ता केवळ राजकीय सत्तेपुरती मर्यादित नसते, तर ती आपल्या संस्कृतीवर आक्रमण करत असते, ती आपल्या धर्मावर आक्रमण करीत असते आणि लोकांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण करत असते. ब्रिटिशांनी तेच काम केलं. तुमचा धर्म वाईट आहे, तुमची संस्कृती वाईट आहे, तुम्ही अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेले आहात आणि आम्हाला परमेश्वराने पाठवलेला, या भूमीवर पाठवलेला आहे की तुम्हाला प्रकाशाचा मार्ग दाखवण्यासाठी. ते म्हणायचे की व्हाईट मॅन्स बर्डन, की आम्हाला परमेश्वराने जी जबाबदारी दिलेली आहे की आशिया आणि आफ्रिका खंडातल्या लोकांना प्रकाशाचा मार्ग दाखवायचा. आता गंमत आहे
जेव्हा त्यांना कपडे कसे घालावे हे माहित नव्हतं, त्यावेळेला आपण सुसंस्कृत होतो आणि ते काय आपल्याला प्रकाशाचा मार्ग दाखवणार आहे. पण राजसत्ता त्यांची होती आणि त्या सगळ्या कालखंडामध्ये आपण पाहतो की 15व्या शतकाच्या शेवटापासून पोर्तुगीज आले 1498 ला. 1741 ला आपलं डचांशी युद्ध झालं, कारण त्यांनी धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला. आले व्यापारासाठी, पण ते धर्मांतरण आणि आपली राजसत्ता प्रस्थापित करण्यासाठी आले. नंतर ब्रिटिश आले आणि ब्रिटिश आल्यानंतरही हेच काम केलं. आपला जो समाज आहे त्या समाजातली जी शिकलेली माणसं आहे त्यांचं डोकं फिरवणं सुरू केलं. त्याचा परिणाम असा झाला की लोक हिंदू धर्म आणि आपली संस्कृतीच विसरायला लागलेले होते. आम्हाला शिकवलेलं आहे, आमच्या गुरुजनांनी सांगितलेलं आहे, स्वामी विवेकानंद हे युगपुरुष आहे. युगपुरुष म्हणजे काय, तर ज्या युगामध्ये या महापुरुषाचा जन्म होतो ती त्या युगाची त्या कालखंडाची आवश्यकता असते. असा एक विपरीत कालखंड असतो की ज्या कालखंडामध्ये लोक गुलामगिरीत सापडलेले आहेत, लोकांचं धर्मांतरण मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे, परकीय सत्ता प्रस्थापित होण्यासाठी अनेक ख्रिश्चन मिशनरी या देशामध्ये येत आहेत. फ्रान्स मधून, बेल्जियम मधून, इटाली मधून, जर्मनी मधून आणि ब्रिटिशांच्या सोबत तर येतच होते. हे सगळे येत होते आणि धर्मप्रसाराचं कार्य करीत होते. आणि अशा वेळेला आमची संस्कृती वाईट आहे याचाच प्रचार सुरू होता. हा समाज कसा झाला, हीन दीन समाज झाला. अशा वेळेला त्याच्यामध्ये एक चेतना निर्माण करायची असते, त्यासाठी महापुरुषाचा जन्म, त्या युगाची ती आवश्यकता असते. आणि म्हणून युगपुरुष त्याला म्हणतात की ज्या कालखंडात हा युगपुरुष जन्माला आला त्या युगाची ती सृष्टी आहे आणि तो नवयुग निर्माण करतो. जसं छत्रपती शिवरायांनी नवयुग निर्माण केलं आणि म्हणून आपल्या या सगळ्यांमध्ये छत्रपती शिवरायांना आपण युगपुरुष म्हणतो, भगवान कृष्णाला युगपुरुष म्हणतो आणि इथे स्वामी विवेकानंदांना युगपुरुष म्हणतो, कारण नवयुग, नव्या युगाचा स्रष्टा म्हणजे निर्माता हा युगपुरुष असतो. स्वामी विवेकानंदांच्या आईचं नाव भुवनेश्वरी देवी. मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर स्वामी विवेकानंदांचा जन्म झाला. त्यावेळेच्या परिस्थितीचं वर्णन मी केलेलंच आहे. मग या परिस्थितीमध्ये जेव्हा एखादा महापुरुष जन्म घेतो तो आपल्या कुटुंबातून संस्कार घेतो. तसे मा जिजाईने शिवबाला कुटुंबातून संस्कार केले, भुवनेश्वरी देवीने संस्कार विवेकानंदाला दिलेले आहेत. ही सगळी माणसं इंग्रजी शाळेत शिकलेली होती, पण संस्कृती, संस्कार, धर्म हे संस्कार त्यांच्या कुटुंबात झालेले होते. नरेंद्राचे जे वडील आहेत, म्हणजे विवेकानंदाचं आधीचं नाव नरेंद्र आहे, नरेंद्राचे वडील कलकत्त्याचे निष्णात वकील होते. वकील म्हटलं की चिकित्सक राहणारच आणि म्हणून तेवढे धार्मिक नव्हते, ते जरा चिकित्सा करायचे. पुढे नास्तिकतेकडे सुद्धा ते झुकत होते. नरेंद्रावर दोन्ही संस्कार झालेले आहेत. इकडे तो आईच्या संस्कारालाही प्राधान्य देत होता आणि वडिलांकडे बघून ते सुद्धा तो ग्रहण करत होता. आणि हा नरेंद्र मोठा चिकित्सक झाला, म्हणजे प्रत्येक गोष्टीची तो चिकित्सा करायला लागला. त्यानंतर त्याला असं वाटलं की सगळेजण म्हणतात की परमेश्वर आहे, परमेश्वर आहे, देव आहे, देव आहे, कुठे आहे देव, मला मिळेल का देव. आणि त्यावेळेच्या परिस्थितीत तर असं होतं की एक मधुसूदन दत्त नावाचे मेघदूत नावाचं काव्य त्यांनी लिहिलेलं आहे बंगालीमध्ये. तर त्यांच्यावर विपरीत परिणाम झालेला आहे. म्हणजे परिस्थिती इतकी विपरीत आहे की ते आपल्या धर्माच्या विरुद्ध आहे. त्यांनी स्वतःचं नाव मायकेल ठेवलेलं आहे. दुसरे एक महाकवी होते, लेखक होते, फार मोठे होते बंगालमध्ये. त्यांनी सांगितलं की मी हिंदू धर्माची घृणा करतो. काय म्हणजे परकीय सत्तेचे किती वाईट परिणाम असतात, असा तो कालखंड आहे. त्या
त्या कालखंडामध्ये नरेंद्र या परिस्थितीचं अवलोकन करतो आहे. आणि बंगालमधला जो तरुण आहे त्याच्यामध्ये एक फॅशन झालेली होती. ती फॅशन होते की हिंदू धर्माला नाकारण्याची फॅशन होती. या संस्कृतीला नाकारणे म्हणजे या राष्ट्राला नाकारणे असते. कारण संस्कृती आणि राष्ट्र हे परस्पर पूरक असतात. कोणतीही परकीय सत्ता किंवा भारतातले विद्वान असतील जे परकीय सत्तेच्या हाती लागलेले असतात ते राष्ट्रजीवन खिळखिळ करण्यासाठी संस्कृतीवर आघात करतात, आपल्या देवधर्मावर आघात करत असतात. एकदा त्याच्यावर आघात केले की आपलं राष्ट्रजीवन खिळखिळ बनते. राष्ट्रीयत्वाची जी भावना आहे आपल्या अंतःकरणामधली ती क्षीण होत असते. परकीय सत्ता तेच काम करत असते. आणि परकीय सत्ता इथे यशस्वी झाले. त्यांच्या शाळांमधून जे विद्वान जन्माला येत होते ते कसे होते की केवळ दिसायला भारतीय होते आणि विचाराने पूर्ण ब्रिटिश झालेले होते. असा तो कालखंड आहे. त्या कालखंडामध्ये हा नरेंद्र म्हणतो की मला परमेश्वर कोणी दाखवेल का. तो अनेकांना विचारतो आहे. इतकी चिकित्सक बुद्धी आहे. हा तरुण आहे आणि याने विद्या विभूषित आहे. सगळं असताना तो देवेंद्रनाथ ठाकूरांकडे गेला की देव आहे का. म्हणे आहे. तुम्ही पाहिला का. नाही. मी पाहिला नाही आहे पण आहे. मला पण तुम्ही दाखवा ना. पण मी नाही दाखवू शकत. अनेक विद्वानांकडे हा तरुण गेला आणि मग देवेंद्रनाथ ठाकूरांनी सांगितलं की तू गंगेच्या किनारी जा. बेलूर मठामध्ये एक संन्यासी राहतात ज्यांचं नाव रामकृष्ण परमहंस आहे. आणि रामकृष्ण परमहंसांचं तू दर्शन घे. भेट त्यांना. ते नक्कीच तुला परमेश्वराचं दर्शन घडवतील. रामकृष्ण फार मोठी विभूती आहे. म्हणजे जेव्हा रवींद्रनाथ टागोर हे फ्रान्समध्ये गेले. फ्रान्समध्ये गेल्यानंतर तिथला जो इतिहासकार आहे तिथला जो लेखक आहे ज्याचं नाव रोमारोला आहे त्याने इच्छा व्यक्त केली की मला भारताचं जीवन बघायचं आहे. मला भारत समजून घ्यायचा आहे. तशी भारताची कीर्ती होतीच. भारत जाणून घेण्याची इच्छा होतीच. कारण इथे नालंदा विद्यापीठ, तक्षशिला विद्यापीठ, इथे सगळ्या प्रकारच्या विद्येचं माहेरघर आमची भारतभूमी होती. भारतभूमी ही विश्वाच्या गुरुस्थानी होती. त्यामुळे अनेकांना त्याची जिज्ञासा होती की भारत जाणून घ्यायचा आहे. मला भारत समजून घ्यायचा आहे. मला समजून सांगाल का. तर रवींद्रनाथ टागोर म्हणतात रोमारोलाला ज्यांनी भारताचं कधी दर्शन नाही घेतलं, ज्याचा भारतामध्ये कधी प्रवास नाही झाला, तुम्ही रामकृष्ण परमहंसांचं जीवन चरित्र वाचा. त्यांचं जीवन कार्य वाचा. रामकृष्ण हे निरक्षर आहे. रामकृष्ण हे अत्यंत गरीब आहे. आणि त्यांचं जीवन चरित्र एका फ्रेंच तत्ववेत्याला वाचायला सांगतात. तो अभ्यास करतो. त्याच्यावर संशोधन करतो. आणि संशोधनानंतर तो म्हणतो की रामकृष्ण परमहंस जर कसे असेल तर भारताची गत 10,000 वर्षांची जी साधना आहे, जी तपश्चर्या आहे, त्या सगळ्या तपश्चर्येचे संस्कार एकट्या रामकृष्ण परमहंसामध्ये एकवटलेले आहेत. 10,000 वर्षाची तपोसाधना ज्याचं दर्शन रामकृष्णांच्या जीवनातून घडत होतं. त्यांनी गांधीजींचं चरित्र लिहिलं, पुढे विवेकानंदांचं चरित्र लिहिलं. आणि रोमारोला पुढे काय म्हणतात की ज्या देशामध्ये रामकृष्ण परमहंस जन्माला आले त्या देशामध्ये ज्याचा ज्याचा जन्म झाला ते सगळे भाग्यवान आहेत. आपण भाग्यवान आहोत. पुढचं वाक्य त्यांनी म्हटलेलं आहे की रामकृष्णांना ज्यांनी गुरु केलेला आहे, रामकृष्णांचे जे शिष्य झालेले आहेत ते दुप्पट भाग्यवान आहेत. आणि पुढे काय म्हणतात ते ज्यांनी विवेकानंदांच्या व्याख्यान ऐकलं असेल, रामकृष्ण आणि विवेकानंदांचं दर्शन ज्यांना झालं असेल किंवा ज्यांनी त्यांचे विचार ऐकलं असेल ते परम भाग्यशाली आहेत. आता आपण रामकृष्णांना नाही बघितलं, विवेकानंदांना नाही बघितलं, पण विवेकानंदांच्या मूर्तीचं दर्शन घेतलं.
आणि इथे जन्माला आलो आपण, ज्या देशात विवेकानंद जन्माला आले, ज्यांना आपण युग पुरुष म्हणतो, आपण परम भाग्यशाली आहोत असं रोमारोला म्हणतात, फ्रेंच तत्वज्ञ म्हणतो आहे. यावरून आपल्याला भारताचं महत्व लक्षात येते, भारत भूमी किती पवित्र आहे हे लक्षात येते. इथे ज्या वेळेला रामकृष्ण आणि नरेंद्र आहे, या दोन व्यक्तींची भेट आहे. ही केवळ दोन व्यक्तींची भेट नाही आहे, तर एक व्यक्ती नरेंद्र असा आहे, तो चिकित्सक आहे. नरेंद्र नवीन युगाचा प्रतिनिधी आहे, तो उच्च विद्याविभूषित आहे. आणि दुसरीकडे रामकृष्ण आहे. रामकृष्ण म्हणजे हा जो सनातन धर्म आहे, त्याचे संस्कार, त्याची तपश्चर्या, ते सगळे रामकृष्णांमध्ये अभिभूत झालेले आहेत. त्यांचं जे ज्ञान आहे ते अनुभूतीजन्य ज्ञान आहे. या समाजाचं त्यांना झालेलं दर्शन, या समाजाचं जे मन आहे त्या मनाचा त्यांनी घेतलेला वेध, असे रामकृष्ण आहे. एकीकडे नरेंद्र हा शहरी संस्कृतीचा आहे, तर रामकृष्ण हे ग्रामीण संस्कृतीतलं एक सरळ साधं व्यक्तिमत्व आहे. हे दोन व्यक्तिमत्व एकत्र आले. परमेश्वराचीच इच्छा होती, नियतीचीच इच्छा होती, या दोन व्यक्तींनी एकत्र यावं. दोघही एकत्र आले. दोघांची आधी भेट नव्हती, दोघांची आधी ओळख नव्हती, पण ते एकरूप झाले. आणि रामकृष्ण म्हणतात की मी किती दिवसापासून तुझी वाट बघत होतो. मला एक असा माणूस पाहिजे होता की जो या भारत भूमीचं पुनरुत्थान करेल. हा भारत देश गुलामगिरीमध्ये आहे, ही जनता अज्ञानी आहे, जनता दारिद्र्यामध्ये पिचत पडलेली आहे. या भारताचा एक स्वामी किंवा एक साधू, एक संत कोणता विचार करतो? या भारत मातेचं उत्थान झालं पाहिजे, या समाजाचं उत्थान झालं पाहिजे. त्याची जी मनाची कळकळ आहे आणि तो मला मिळालेला आहे. रामकृष्णांनी आपली संपूर्ण जी शक्ती आहे, जी साधना आहे, ती नरेंद्रामध्ये अनुग्रहित केलेली आहे, पूर्ण त्यांना समर्पित केलेली आहे. रामकृष्ण म्हणाले, माझा आता जीवन सोडण्याचा, हे शरीर त्यागनाचा काळ जवळ येतो आहे आणि तुला हे सगळं कार्य करायचं आहे. पण त्याआधी नरेंद्र काय म्हणतो आहे? नरेंद्र म्हणतो, नरेंद्राच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू होते. त्याला हिमालयात जायचं होतं आणि हिमालयात जाऊन अखंड समाधीचं सुख घ्यायचं होतं. आणि म्हणून ते गुरुदेवाजवळ इच्छा व्यक्त करतात, मला परवानगी द्याल का तुम्ही? कुठली परवानगी पाहिजे? मला हिमालयात जायचं आहे, मला अखंड समाधीचं सुख घ्यायचं आहे. रामकृष्ण म्हणतात, असं म्हणताना तुला लाज वाटत नाही? आपली भारत माता पारतंत्र्यात खितपत पडलेली आहे, हा देश दारिद्र्यात मध्ये खितपत पडलेला आहे, तू तुझ्या सुखाची चिंता करतो आहे. नरेंद्राचे डोळे उघडले. नरेंद्र पुढे काय लिहितात? एका माझ्या निरक्षर आणि अत्यंत गरीब असलेल्या गुरूंनी, रामकृष्णाने मला माझ्या जीवनाचा मार्ग दाखविला. माझं जीवन ध्येय कोणी निश्चित केलं? तर रामकृष्णाने निश्चित केलेला आहे. म्हणजे हा जो जीवन पथ आहे तो रामकृष्ण निश्चित करतात. इकडे या युगाची विवेकानंद सृष्टी आहे, त्याला नवयुग निर्माण करायचं आहे आणि मध्ये आहे गुरु रामकृष्ण आहे. रामकृष्णांनी आपला देह त्यागल्यानंतर नरेंद्र विचार करतो, मला माझ्या गुरुचं काम पूर्ण करायचं आहे. मी गुरुला वचन दिलेलं आहे, मला भारत मातेचं उत्थान करायचं आहे. हा समाज दारिद्र्यामध्ये पारतंत्र्यामध्ये खितपत पडलेला आहे. या देशाची महान संस्कृती आहे, समाजाला या संस्कृतीचा विसर पडलेला आहे. मला भारत दर्शन केलं पाहिजे, भारत भ्रमण केलं पाहिजे, या समाजाला जाणून घेतलं पाहिजे, या समाजाचं दर्शन घेतलं पाहिजे. आणि 19 वर्षाचा नरेंद्र हा भारत भ्रमणासाठी निघतो आहे.
म्हणजे नव्या युगाच्या रचनेसाठी, निर्मितीसाठी 19 वर्षाचा तरुण बाहेर पडतो आहे. तो भारत भ्रमणासाठी निघतो आहे. ही जी विवेकानंदांच्या जीवनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्यावर शहारे उभ्या करतात. 19 वर्षाचा तरुण हा नवीन युगाची निर्मिती करतो आहे. आणि तो गेल्यानंतर, बाहेर पडल्यानंतर उत्तर प्रदेशामध्ये ते हाथरसला आले. हाथरसला रेल्वे स्टेशनच्या बाजूला ते एका झाडाखाली बसून थकून गेले होते. खूप भूक लागलेली होती. परमेश्वरही मदत करतो अशा वेळेला. परमेश्वरी कार्य जर करायचं असेल, परमेश्वर मदत करतो. आणि तिकडनं रेल्वे स्टेशनचे जे स्टेशन मास्तर आहेत ते आले त्या रस्त्याने. ते बंगालचे होते. त्यांचं नाव प्रतापचंद्र. त्यांनी बघितलं, अरे हा तरुण इथे पडलेला आहे, त्यांचा चेहरा पडलेला आहे. आणि त्याला विचारलं की तुला कुठे जायचंय? मला पहिले जेवायला द्या, कुठेतरी घेऊन चला, मला भूक लागलेली आहे, मला तहान लागलेली आहे. राष्ट्रपुरुष असे घडत असतात. युग पुरुष एवढ्या कष्टामध्ये घडत असतात. तर प्रतापचंद्र हे बंगालीच होते. दोघांची भाषा कळत होती. आणि मग प्रतापचंद्र त्यांना आपल्या क्वार्टरवर घेऊन आले. रेल्वे स्टेशन मध्ये होतं. प्रतापचंद्राचे लग्न झालेलं नव्हतं. ते तरुणच होते. त्यांनाही हाच ध्यास लागलेला होता. आणि मग त्यांची विचारपूस केली. आणि मग प्रतापचंद्र आणि नरेंद्र या दोघांचा प्रवास सुरू झाला. मग मध्ये प्रतापचंद्र पुन्हा आपल्या ड्युटीवर आले. मग पुढे हे राजस्थान मध्ये गेले. राजस्थान मधून गुजरात मध्ये गेले. गुजरात मधून पोरबंदरला आले. पोरबंदर मध्ये पंडित पांडुरंग आचार्यांची भेट झाली त्यांची. पंडित पांडुरंग आचार्याला हे सगळे सांगितलं. मला माझ्या गुरुदेवांनी सांगितलेलं आहे, आज्ञा केलेली आहे, भारताचं दुःख तुला दूर करायचं आहे. मी त्या ध्यासाने आता झपाटलेलो आहे. मला काहीतरी मार्ग दाखवा. आणि सगळ्या तीर्थक्षेत्रांच्या भेटी घेतल्या. समाजाचं दर्शन घेतलं. हा समाज गरीब असेल पण या समाजाचं मन मोठं विशाल आहे. भारताचा जो समाज आहे ना, त्याचं मन मोठं विशाल आहे. कारण अध्यात्म हा त्याचा पाया आहे. धर्म हा भारताचा आत्मा आहे. तो शोधण्यासाठी तर स्वामी विवेकानंद नरेंद्र निघालेला होता. आणि मग पंडित पांडुरंग काय म्हणतात त्यांना, हे बघ, तुला विदेशामध्ये जावं लागेल, तुला पश्चिमेमध्ये जावं लागेल. पश्चिमेमध्ये जर ठीक आहे म्हणे, मी कुठेही जाऊ शकतो, मी तर संन्यासी माणूस आहे म्हणे, तुम्ही सांगाल तिथे जाऊ शकतो. त्याआधी तुला 1-2 भाषा शिकाव्या लागतील. आणि मग फ्रेंच भाषा त्यांना येत होती, म्हणजे पांडुरंग आचार्यांना. त्यांना काही फ्रेंच भाषेचे धडे त्यांनी दिले. पूर्ण काही शिकलेले नव्हते. इंग्रजीमध्ये शिक्षण झालेलंच होतं. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होतं स्वामी विवेकानंदांचं. आणि मग तिथनं पांडुरंग आचार्यांनी त्यांना जे मार्गदर्शन केलं आणि तुला विदेशात जावंच लागेल, हा जो भाव त्यांनी सांगितलेला आहे. कारण युरोप खंडामधला जो माणूस आहे, तिथले जे काही विद्वान आहेत, बाकी सोडून दे, पण तिथले जे काही विद्वान आहेत, ते विद्वान भारत जाणून घेण्यासाठी, भारत समजून घेण्यासाठी आणि या देशाच्या धर्माचं तत्वज्ञान समजून घेण्यासाठी उत्सुक झालेले आहेत. त्यांच्यामध्ये जिज्ञासा आहे आणि ते तुला समजून सांगावं लागणार आहे तिथे. मग त्यांनी ठीक आहे, मी जाणार आहोत. त्यानंतर मग नरेंद्र इकडे गुजरात मधून मध्य प्रदेशात आले. त्यानंतर महाराष्ट्र, दक्षिणेमध्ये गेले, गोव्यातही गेले. आणि मग ते मद्रास प्रांतामध्ये गेले. मद्रास प्रांतानंतर काही शिष्यमंडळी त्यांना भेटली. आणि तिथनं ते तामिळनाडूमध्ये, म्हणजे मद्रास तामिळनाडूमध्ये आहे. आणि मग ते कन्याकुमारीला आले. कन्याकुमारीला आले. 3.5-4 वर्षामध्ये या नरेंद्राने पूर्ण भारत भ्रमण केलेलं होतं. भारताचं वर्णन, माझी भारत माता किती सुंदर आहे, माझ्या भारत मातेचा निसर्ग किती सुंदर आहे. जर देशावर प्रेम करायचं असेल ना, तर तिथल्या तीर्थक्षेत्रावर प्रेम करावं लागतं. किती तीर्थक्षेत्र आहे माझ्या भूमीमध्ये. माझ्या इथे किती, माझे पूर्वज किती पराक्रमी होते. त्यांनी भारताप्रत मनाने कधी स्वीकारलेला नव्हता. मला हे परतवून लावावं लागेल. त्यासाठी मला समाजाला प्रेरणा द्यावी लागेल, समाजातली मरगळ दूर करावी लागेल, असा त्यांनी ध्यास घेतला. आणि मग ते कन्याकुमारीला आले.
देवीचं दर्शन घेतलं, माँ पार्वतीचं दर्शन घेतलं आणि मग समुद्र किनारी गेले. समुद्र किनाऱ्यापासून त्यांना ते शिला दिसत होती, ते बेट दिसत होतं. त्यांचं तिकडे लक्ष गेलं आणि त्यांना असं वाटलं मला त्या बेटावर गेलं पाहिजे. आणि त्या बेटावर जाण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते, नावाड्याला देण्यासाठी पैसे नव्हते. नरेंद्राने उडी मारली समुद्रामध्ये उडी मारली. पोहत पोहत त्या शिलेवर पोहोचले. 3 रात्र पूर्णपणे तिथे घालवल्या, चिंतन भारत मातेचं केलं. तिथे उभे होते ते, दक्षिणेला उभे होते. उत्तरेचा हिमालय पर्वत त्यांच्या नजरेच्या कक्षेत आलेला आहे. समुद्राच्या लाटा त्यांच्याकडे येत आहेत, समुद्राकडे ते बघत आहेत. 3ही समुद्र तिथे एकत्र आलेले आहेत. माझी भारत माता, जे कवी कालिदासाने वर्णन केलेलं आहे, माझी भारत माता एवढी मंगल आहे, एवढी पवित्र आहे. 3ही सागर माझ्या भारत मातेचं दर्शन घेण्यासाठी एकत्र आलेले आहेत. त्याच्या पलीकडे जाऊन कवी कालिदास म्हणतात त्यांच्यामध्ये स्पर्धा लागलेली आहे. माझ्या भारत मातेच्या चरणांचं मला दर्शन घ्यायचं आहे. म्हणजे 3ही सागरांची स्थायी देशभक्ती असते. ही देशभक्ती असेल तर समाजामध्ये मरगळ येऊ शकत नाही. आणि मग त्यांना वाटलं मला काय करायचं आता. मग ते चिंतन करत होते. 3 रात्र त्यांनी चिंतन केलं, दिवस सगळं म्हणजे तिथे कष्ट त्यांनी सहन केले. आणि त्यांना त्या लाटांवरून रामकृष्ण त्यांच्याकडे येताना दिसत आहे, असा तो साक्षात्कार झाला. आणि माझे गुरु मला सांगत आहे तुला समुद्र ओलांडून जावं लागेल, तुला पश्चिमेत जावं लागेल. आणि मग ते परत आले पुन्हा इकडे मंदिरामध्ये, पुन्हा देवीचं दर्शन घेतलं. आणि रात्री त्यांच्या स्वप्नामध्ये रामकृष्ण आले. आणि रामकृष्ण त्यांना खुणावतात, तुला बाहेर जावं लागेल, तुला पश्चिमेत जावं लागेल. म्हणजे हा जो विचार आहे तुला जगामध्ये सांगावा लागेल. आणि त्याच वेळेला तसंच स्वप्न मां शारदा मातेने पडलेलं आहे. या सगळ्याच्या मध्ये ते आपल्याला शिष्याला सांगतात. आलासिंगा पेरुमल हा त्यांचा आवडता शिष्य होता. आणि मग त्याला सांगितलं मला बाहेर देशात गेलं पाहिजे. तोपर्यंत अमेरिकेतल्या शिकागोच्या धर्म परिषदेच्या बातम्या इकडे आलेल्या होत्या. अमेरिकेमध्ये सर्व धर्म परिषद आयोजित केलेली होती. अमेरिकेचा उद्देश असा होता की 1893 म्हणजे जेव्हा 19व्या शतकाचा शेवट आणि 20व्या शतक प्रारंभ होणार होता. आणि मग इथे औद्योगिक क्रांती झाली, विज्ञानाचे नवनवीन आविष्कार झाले. आणि याचं दर्शन आम्हाला सगळ्या जगाला घडवायचं आहे. त्यासाठी त्यांनी प्रदर्शनी भरवायचं ठरवलं होतं. पण काही लोक काय म्हणतात, अरे आपल्या धर्माचं किंवा आपलं जो हे आहे त्याचे आपण दर्शन घडवू, म्हणजे आपणच कसे श्रेष्ठ आहे याचे दर्शन घडवू. आणि म्हणून त्यांनी सर्व धर्म परिषद तिथे बोलावली. नरेंद्रांनी सगळ्यांना ते सांगितलं मला तिथे जायचं आहे, मला शिफारस पत्र पाहिजे. इथून त्यांनी शिफारस पत्र मिळवलं. नंतर ते शिफारस पत्र हरवल्या गेलं. आलासिंग पेरुमल यांनी जमा केलेले पैसे, अजून अनेकांनी जमा केलेली जी मदत आहे, म्हणजे परमेश्वरी योजना परमेश्वरानेच ठरवलेला आहे की हा जो हिंदू संन्यासी आहे हा अमेरिकेमध्ये जावा आणि सर्व धर्म परिषदेमध्ये उभा राहायला पाहिजे. स्वामी विवेकानंद निघाले, जहाजाने निघाले. बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे, त्यांना किती त्रास झाला, काय झालं, सगळं माहिती आहे. आणि मग तिथे गेल्यानंतर त्यांची जी भेट झाली ती प्रोफेसर राईट्स यांची जी भेट झालेली आहे. ते हार्वर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक होते. आणि त्यांना सांगितलं की मला इथे भाग घ्यायला परवानगी मिळेल का. त्यांनी यांचं बोलणं ऐकलं, त्यांच्याशी चर्चा केली. हा जो तरुण दिसतो हिंदुस्थानातून आलेला तरुण आहे. आणि ते वर्णन कसं करतात विवेकानंदांचं, हार्वर्ड विद्यापीठातले सगळे जे विद्वान प्राध्यापक आहेत त्यांची विद्वत्ता आणि या एका हिंदू तरुणाची विद्वत्ता हे दोन्ही सारख्या, उलट यांचं पारडं चढलं. म्हणजे एक पश्चिमेचा माणूस स्वामी विवेकानंदांची अशी महती गातो आहे. आणि त्यांनी शिफारस पत्र दिलं. आणि मग ते शिफारस पत्र नंतर हरवून गेलं स्वामी विवेकानंदांचं, कारण खूप इकडे राहा तिकडे जायच्या मध्ये. पण त्यांनी एक गोष्ट सांगितली होते, तुला कोण परवानगी नाकारेल, तुला कशाला शिफारस पत्र मागेल. अरे सूर्याला कोणी प्रकाशाचं दर्शन घडवतं का. सूर्यास्त सगळ्या जगाला प्रकाशाचं दर्शन घडवतं. वाक्य आहे ते.
म्हणजे प्रोफेसर राईसचं जे वाक्य आहे ते विवेकानंदांचं मनोबल पुन्हा पुन्हा उंचावणार आहे, ते पक्क करणारं ते वाक्य आहे, एक उत्साह निर्माण करणारं वाक्य आहे. स्वामी विवेकानंद 11 सप्टेंबर 1893 सर्व धर्म परिषदेमध्ये पोहोचले. तिथे पोहोचल्यानंतर त्यांना परवानगी मिळाली, परंतु त्यांनी ठरवलं विषयाची तयारी केलेली नव्हती, काय मांडायचं ही ठरवलेलं नव्हतं. आपले भारतातले काही संप्रदायाचे प्रतिनिधी तिथे पोहोचलेले होते, बौद्ध धर्माचे प्रतिनिधी कोलंबोवरून आलेले होते, लंकेतून आलेले होते, सगळ्या धर्माचे प्रतिनिधी तिथे पोहोचलेले होते. आणि हा हिंदू तरुण, हा संन्यासी तिथे व्यासपीठावर विराजमान झालेला होता. त्यांना सांगितलं की आता तुम्ही भाषण देऊ शकता, त्याने मला वेळ द्या, अजून वेळ द्या. असं करता करता दुपार नंतर अनेकांना वाटलं की यांना ते बोलायचं, हे टाइमपास करून राहिले. नंतर एकदा विचारलं, आता तुम्हाला बोलावंच लागेल, हे तुमचं नाव याच्यातून बाद होईल. नाही मी बोलतोय ना. स्वामी विवेकानंद उभे झाले, बोलण्यासाठी उभे झाले. तो जो ते जे सभागृह होतं, त्या सभागृहामध्ये 4000 लोक होते, देशोदेशीचे लोक आले होते. अनेक धर्माचे जे प्रतिनिधी आहे ते प्रतिनिधी तिथे व्यासपीठावर विराजमान झालेले होते. आणि स्वामी विवेकानंद सगळ्यांकडे नजर फिरवतात आणि उभे झाल्यानंतर त्यांच्या मुखातून 2 शब्द बाहेर पडतात, अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो. आता आधी भगिनी शब्द त्यांनी उच्चारलेला आहे. भगिनींनो आणि बंधूंनो, सिस्टर्स अँड ब्रदर्स असं कोणीच उच्चारलं नव्हतं याच्या आधी. कोणी लेडीज अँड जेंटलमन्स म्हटलं होतं, कोणी लोकतंत्र देशाचे नागरिक असं म्हटलेलं होतं, वेगवेगळ्या तऱ्हेने म्हटलेलं होतं. पण हा भारताचा जो संन्यासी आहे त्याच्या मुखातून हृदयातून जे शब्द पडलेले आहे, भगिनींनो आणि बंधूंनो, टाळांचा कडकडाट झाला, आकाशात वीज चमकावी असंच ते झालं. विवेकानंद एक क्षणभर थांबावून गेले, झालंच काय असं. त्यांच्या मुखातून स्वाभाविकपणे निघालेले ते 2 शब्द होते, पण ते जे 2 शब्द होते ते भारताचं जे घोषवाक्य आहे, वसुधैव कुटुंबकम, सगळ्या विश्वाला आम्ही कुटुंब मानतो, त्याचा परिचय करून देणारे ते 2 शब्द होते. एका तपस्वी व्यक्तिमत्वाच्या हृदयातून निघालेले ते 2 शब्द होते. आणि ते 2 शब्द 4-4.5 हजार लोकांच्या हृदयामध्ये विराजमान झाले. म्हणजे त्या 2 शब्दांनी स्वामी विवेकानंदांनी सगळं सभागृह जिंकून घेतलेलं आहे. हे जे अनेक त्याचे प्रतिनिधी होते ते प्रतिनिधी बघतच राहिले, झालंच काय. आणि मग तो टाळांचा कडकडाट थांबल्यानंतर स्वामी विवेकानंद सगळ्यांना धन्यवाद देतात. धन्यवाद देत असताना ते म्हणतात, मी माझा जो समाज आहे, कोणाला नाही विसरत स्वामी विवेकानंद, मी ज्या प्राचीन संन्यासी समाजाच्या वतीनं तुम्हाला धन्यवाद देतो आहे. तो माझा संन्यासी समाज आहे. संन्यासी समाज इथल्या लोकांना का म्हटलेला आहे? कारण आपला जो पिंड आहे तो अध्यात्माचा आहे. आपण स्वतःच्या पलीकडचा विचार करतो. आपली जी सुखाची कल्पना आहे ती आंतरिक आहे. पश्चिमेची जी सुखाची कल्पना आहे ती बहिर्मुखी आहे. लुटो आणि मग सुख प्राप्त करा. इथे गरीबातला गरीब माणूस हा आंतरिक सुख शोधतो आहे. आणि म्हणून विवेकानंद वैराग्य याची जी परिभाषा करतात, याची जी व्याख्या करतात, विलक्षण व्याख्या ते करतात. तर या समाजामध्ये चांगलं शोधा, तुम्हाला वैराग्य प्राप्त होईल. वैराग्य प्राप्त होईल म्हणजे तुम्ही भगवे कपडे नाही घाला, तर तुम्ही म्हणजे मी सोडून दुसऱ्याचा विचार करा. अशा प्रकारची वैराग्याची ही कल्पना, सकारात्मक भावात्मक जी व्याख्या आहे ती स्वामी विवेकानंदांनी आधीच केलेली होती. आणि मग स्वामी विवेकानंद हे शब्द उच्चारतात आणि पुढचं वाक्य असते, मी ज्या भारत देशातून आलेलो आहे त्या देशावर माझं नितांत प्रेम आहे. आपल्या देशाची ओळख, माझं नितांत प्रेम आहे. माझ्या भारत भूमीवर, माझी प्राचीन भारत भूमी आहे, तिच्यावर माझं नितांत प्रेम आहे. आणि नंतरचं वाक्य आहे की
की जो माझा हिंदू धर्म आहे त्याच्यामध्ये असलेले जे जे संप्रदाय आहेत त्या संप्रदायांच्या कोटी कोटी जनतेच्या वतीनं मी तुम्हाला धन्यवाद देतो आहे. कोणालाच नाही सोडलं. स्वामी विवेकानंदामध्ये मी येऊ शकत नाही. नेहमी विचार आम्हीच करतात. या कोटी कोटी लोकांच्या वतीनं मी तुम्हाला धन्यवाद देतो आहे. पुढचं वाक्य, स्वामी विवेकानंदांनी अनेक भाषणं ऐकली होती. सकाळपासूनचे भाषण ऐकलेले होते. जो तिथे आला तो काय म्हणत होता की माझा जो मार्ग आहे परमेश्वर प्राप्तीचा तोच खरा आहे, तोच सत्य आहे. त्या मार्गाने जा तर परमेश्वराचं दर्शन होते. स्वामी विवेकानंद विचार करत होते, काय लोक आहेत इथे तर विविधता आहे विश्वामध्ये, आणि हे म्हणतात की या मार्गाने जा तरच तुम्हाला ईश्वर मिळेल. स्वामी विवेकानंद म्हणतात की मी सकाळपासून आपले भाषण ऐकलेले आहे. प्रत्येक जण म्हणतो आहे की माझा जो मार्ग आहे तोच मार्ग तुम्हाला ईश्वराकडे घेऊन जाणार आहे, परमेश्वराकडे घेऊन जाणार आहे. आणि मग पुढचं वाक्य ते विचारतात, मला माझ्या हिंदू धर्माचा का गर्व आहे. म्हणजे हिंदू धर्माचा गर्व आहे म्हणणं फार सोपं आहे, पण त्याला व्यक्त करणं कठीण आहे. का गर्व आहे. इथे या समाजाच्या मनाच्या विशालतेचं दर्शन स्वामी विवेकानंद विश्वाच्या व्यासपीठावर घडवतात. ते दर्शन कसं आहे. रोज माझ्या देशातला सामान्य माणूस एक मंत्र उच्चारत असतो. तो मंत्र आहे रुचिनाम वैचित्र्यात दृजुकुटील नाना पथजुषा दृणामेको गम्यस त्वमसि पयसा अर्णवैव. आकाशातून पडलेलं जे पाणी आहे ते विविध मार्गाने एकाच सागराला मिळत असतं. माझ्या देशातला माणूस म्हणतो जगामध्ये परमेश्वर प्राप्तीचे जेवढे मार्ग आहेत ते सगळे सत्य आहे, हे केवळ माझ्या देशातला माणूस म्हणतो. मी सुद्धा लहानपणापासून तेच म्हणतो आहे. आणि प्रत्येक जण काय म्हणायचा माझ्याच मार्गाने जा, कारण त्यांचा तो हेच आहे, याच मार्गाने जा. आणि मग इथे स्वामी विवेकानंद म्हणतात की जगामध्ये जेवढे विविध पंथ आहेत ते पंथ राहिलेच पाहिजे. कोणाला कोणाचा धर्म सोडायची गरज नाही, कोणी कोणा धर्मात जाण्याची गरज नाही. ही विविधता आहे, विविधतेमध्ये सौंदर्य आहे, आणि सगळे मार्ग एकाच सत्याकडे जाणारे आहेत. हे केवळ माझ्या देशातला सामान्य माणूस म्हणतो. माझ्या देशातल्या म्हणजे आपण त्याचं विश्लेषण करू शकतो की ज्ञानेश्वराने पसायदान मागितलं, विश्वासाठी मागितलंय, स्वतःचा विचार केला नाही. तुकाराम महाराजांनी म्हटलंय अवघाची संसार सुखाचा करीना. आमच्या समोर ही संकुचित बुद्धीच नाही आहे, फक्त ते प्रबोधन आम्हाला नाही आहे. पारतंत्र्य मग बेकार असते, प्रबोधन वेगळंच राहतं. आणि मग इथे तुकडोजी महाराज रोज प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार. रामदास स्वामी बालपणी म्हणतात चिंता करीतो विश्वाची. सगळं विश्व हा आमचा धर्म आहे. व्यक्ती विश्वाशी जोडल्या जातो. व्यक्ती, समाज आणि सृष्टी, या सृष्टीमध्ये आम्ही चैतन्याचं दर्शन घेतो. ही जी सृष्टी आणि मी व्यक्ती याला जोडणारा जो पूल आहे त्याला आमच्या देशात धर्म म्हटलेला आहे. धर्म म्हणजे पूजा पद्धती नाही आहे. धर्म ही हिंदुस्थानची निर्मिती आहे. जगाला धर्म नाही माहिती, त्यांना रिलिजन माहिती आहे, त्यांना मजहब माहिती आहे, त्यांना धर्म माहितीच नाही. धर्माचं इंग्रजीत भाषांतरण करता येत नाही. केलंच तर जीवनाचा मार्ग करावा लागतो. सुप्रीम कोर्टाने ती व्याख्या केली आहे. जीवन जगण्याची इथली पद्धती 1995 ला ती व्याख्या केलेली आहे. तो हिंदू धर्म आहे, ते हिंदुत्व आहे असं म्हटलेलं आहे. स्वामी विवेकानंद त्यावेळेला तिथे माझ्या देशातल्या माणसाच्या विशाल अंतकरणाचा परिचय करून देतात. नाम वैचित्र्यात या ओळीनं करून देतात. आणि दुसरी एक आहे एकम सत विप्रहा बहुधा वदन्ति. परमेश्वराचे विविध रूप आहे. ज्याला जे रूप भावलं असेल त्या रूपाची तो साधना करू शकतो, त्या रूपाची तो आराधना करू शकतो. संघर्ष कुठे आहे. आम्ही संघर्ष कधी बघितलाच नाही आहे. आम्ही संघर्षाचा विचारच नाही करत. आम्ही समन्वयाचा विचार करतो.
आम्ही या विश्वाच्या सुखाचा विचार करतो, या विश्वाच्या कल्याणाचा विचार करतो. काही त्यातल्यांनी म्हटलं की आमचा जो धर्म आहे तो सहिष्णू आहे, सहिष्णू आहे. स्वामी विवेकानंदांनी धन्यवाद मानले की तुमचा धर्म सहिष्णू आहे, याचा मला आनंद झालेला आहे. पण माझा जो धर्म आहे तो सहिष्णुतेच्या पलीकडचा मला शिकवतो आहे. हे बघा, एखाद्या समाजामध्ये चैतन्य निर्माण करायचं असेल, जो परस्वाधीन समाज आहे, गुलामगिरीमध्ये पिचत पडलेला समाज आहे, त्याच्यामध्ये चैतन्य निर्माण करायचं आहे, तर स्वामी विवेकानंद तिथे म्हणतात की म्हणजे त्यांचे कानही ओढत असते तिकडच्यांचे. या युरोपमध्ये जिथे जिथे तुमच्याच जातीमधल्या किंवा अन्य जातीमधल्या लोकांचा जिथे जिथे छळ झालेला आहे, ते देशोधडीला लागलेले आहे, हे सगळे लोक माझ्या भारतात आलेले आहेत आणि माझ्या समाजाने त्यांना पोटाशी धरलेला आहे. केवळ आम्ही सहिष्णूच नाही आहे, तर माझा जो माणूस आहे, माझ्या देशातला माणूस आहे, तो सहिष्णुतेच्या पलीकडचा आहे. हा परिचय, याच्यातून आपलं श्रेष्ठता आम्ही गये विद्याचं वर्णन सगळे करतात. आम्ही आमचा जो माणूस आहे तो इतका श्रेष्ठ आहे ते स्वामी विवेकानंद सांगतात. उदाहरण देतात, रोमनांनी छळ केलेला आहे, यहुद्यांचा छळ केलेला आहे. ते जे यहुदी आहे ते दक्षिणेच्या किनाऱ्याला लागलेले आहेत. माझ्या बांधवांनी त्यांना आश्रय दिला, त्यांना त्यांच्या उपासना पद्धतीचं स्वातंत्र्य दिलं. माझ्या देशामध्ये पारशी आले, ते भारताचेच होऊन गेले, त्यांना त्यांच्या उपासना पद्धतीचं स्वातंत्र्य दिलं. माझा देश असा आहे, माझा धर्म असा आहे, माझा समाज असा आहे की तो सगळ्यांना उपासना पद्धतीचं स्वातंत्र्य देतो आहे. कोणामध्ये हस्तक्षेप करत नाही, कोणाचा विरोध करत नाही. हे केवळ माझ्या देशात बघायला मिळतं. ही श्रेष्ठता आहे. सगळे जे वारे आहेत हे वारे हिंदुस्थानात आले आणि हिंदुस्थानात आल्याबरोबर बंगालचा जो तरुण आहे, जो ज्याला फॅशन झालेली होती ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचे आणि हिंदू धर्म कसा वाईट आहे सांगण्याचे, त्याच्या अंतःकरणामध्ये चेतना निर्माण झाले आणि स्वातंत्र्याच्या आंदोलनाला सांस्कृतिक राष्ट्रभावाचं अधिष्ठान प्राप्त झालं. म्हणजे स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये बोलत आहे आणि चेतना कुठे निर्माण होते आहे, तर हिंदुस्थानात निर्माण होते आहे. जे इथे एक उदाहरण म्हणजे जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस 15 वर्षाचे होते, त्यांच्या हाती विवेकानंदांच्या जीवनातलं पुस्तक हातात पडलं, विवेकानंदांचं चरित्र. ते वाचल्यानंतर ते म्हणतात, या पुस्तकाने माझं जीवन आरपार बदलून गेलं. मी आता भारत मातेला माझं जीवन समर्पित करणार आहे. गांधीजी म्हणतात, मी प्रेरणा कोणापासून घेतली? स्वामी विवेकानंदांपासून घेतले. अनेक क्रांतिकारकांनी प्रेरणा कोणापासून घेतली? स्वामी विवेकानंदांपासून. जमशेदजी टाटा म्हणतात, मला सांगितलं विवेकानंदांनी की भारतामध्ये स्टील प्लांट प्रारंभ करायचा आहे, ती प्रेरणा मी स्वामी विवेकानंदांपासून घेतलेली आहे. हा महापुरुष आहे, म्हणून तर त्यांना आपण युगपुरुष म्हणतोय ना. आणि मग अमेरिकेतला प्रवास, इंग्लंड मधला प्रवास, या धर्म परिषदेमधलं जे शेवटचं भाषण आहे 19 सप्टेंबर 1893 ला स्वामी विवेकानंदांनी दिलेलं आहे. त्याचं शीर्षकच हिंदू धर्म आहे. त्याचं शीर्षक आणि ते सगळे व्यक्त केलेलं आहे ते भाषण. आणि त्यांनी आपला धर्म, आपला समाज कसा सर्व समावेशक आहे याचं वर्णन केलेलं आहे. तिकडचे लोक म्हणायला लागले, अरे एवढा मोठा विशाल मनाचा समाज आहे आणि आमचे पागल लोक त्यांना पाठवण्यासाठी तिकडे मिशनरी पाठवतात. वर्तमानपत्रात त्यांचं हे सुरू. सगळ्या वर्तमानपत्रामध्ये स्वामी विवेकानंद छावून गेलेले होते. 11 सप्टेंबर 1893 जो दिवस आहे तो दिग्विजयी आहे, विवेकानंद दिग्विजयी दिवस आहे. आणि या भाषणावर भगिनी निवेदिता काय लिहितात की जेव्हा मी ते भाषण वाचलं तिथे पूर्णपणे भारताचं दर्शन घडत होतं. माझा समाज, माझा देश कसा व्यापक आहे, कसा सर्व समावेशक आहे. साक्षात त्या सभागृहामध्ये हिंदुत्व प्रगट झालेलं होतं. ही भगिनी निवेदिता.
त्यावेळेला म्हणजे पहिले तर ती त्या कालखंडामध्ये मार्गारेटच आहे, मार्गारेट नोबेलच आहे. स्वामी विवेकानंद इंग्लंडमध्ये जातात. इंग्लंडमध्ये एका सभेमध्ये ते बोलतात. त्यामध्ये भगिनी निवेदिता पण असते, जिचं नाव मार्गारेट नोबेल आहे. तर ज्या वेळेला स्वामी विवेकानंदांना तिथले लोक एक प्रश्न विचारतात, तुमच्या देशामध्ये स्त्री पुरुष समानता आहे का? पाऊण तास होऊन गेला, 10 मिनिटात संपून टाकेल. तर तुमच्या देशामध्ये स्त्री पुरुष समानता आहे का? स्वामी विवेकानंद म्हणाले, माझ्या देशामध्ये स्त्री पुरुष समानता नाही. सगळेजण हसायला लागले, टिंगल करायला लागले. तो गोंधळ थांबला. थांबल्यानंतर मग स्वामीजी म्हणतात, माझ्या देशामध्ये स्त्रीला पुरुषापेक्षा श्रेष्ठ मानलेला आहे. आमचा अपप्रचार केला जातो. इथे स्त्रियांवर अत्याचार होतात, हे होतात, ते होतात, असा अपप्रचार केला जातो. आणि ते तिथे सांगतात, कारण काय? माझ्या देशातली जी स्त्री आहे, माझ्या देशातली जी माता आहे, ती व्यक्ती घडविणारी आहे, कुटुंब घडविणारी आहे, राष्ट्र घडविणारी. आमची जी भारत भूमी आहे तिला आम्ही मातृभूमी म्हणतो आहे. देवतेच्या स्वरूपामध्ये या भारत मातेचं आम्ही दर्शन घेतो आहे. मातृत्वाचा गौरव 7 समुद्रा पलीकडे स्वामी विवेकानंद करतात. हे भारताचं श्रेष्ठत्व आहे. स्वामी विवेकानंद जेव्हा परत येतात, भारतामध्ये परत येतात 1897 मध्ये, आणि तिथे कोलंबोमध्ये त्यांचं खूप मोठं स्वागत होते. तरुणांसमोर ते बोलतात, अरे आपले प्राण मोक्षावर करा, प्राण अर्पण करा या भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी. आणि मग भगिनी निवेदिता सुद्धा भारतात आलेल्या आहेत. भारतात येताना त्यांचं स्वागत केलेलं आहे. पण त्याआधी त्यांनी भगिनी निवेदिताला पत्र लिहिलेलं आहे, तू भारतात येतो म्हणते, भारताच्या लोकांची सेवा करायची आहे का तुला? तो मला करायची आहे सेवा. हे बघ, तुझं इथे स्वागत होणार नाहीये, तुला लोक स्वीकारणारही नाहीये, तुला खूप कष्ट करावे लागतील, उपाशी राहावं लागेल. ते म्हणाले ठीक आहे. तिने उत्तर दिलं ताबडतोब, मला जेवढे कष्ट पडतील तेवढे पडतील, पण मला भारतामध्ये यायचं आहे. आणि मग ती भारतामध्ये आली. आल्यानंतर विवेकानंद तिची परीक्षा घेतात. परीक्षेमध्ये तिच्या समोर 3 ध्वज ठेवतात. ती आयर्लंडचा तिचा जन्म होता. त्यानंतर इंग्लंड हे आयर्लंडचाच एक भाग होता. एक ध्वज इंग्लंडचा ठेवतात, एक ध्वज हा भारताचा ठेवतात आणि एक आयर्लंडचा ठेवतात. म्हणजे 3 ध्वज, इंग्लंड, आयर्लंड आणि भारत. आता स्वामी विवेकानंद तिला विचारतात, समजा या 3ही देशांवर संकट आलं एकाच वेळेला, तर तू कोणता ध्वज वाचवशील? भगिनी निवेदिता जिचा जन्म आयर्लंड मध्ये झाला, ती काय म्हणते, तिने एकदम तो आयर्लंडचा ध्वज आपल्या हातात घेतला. स्वामी विवेकानंदांनी मनोमन हेरलं, अरे ही पक्की भारताची नाही झाली. भारताची होणं म्हणजे तपश्चर्या करावी लागते ना. आणि मग स्वामी विवेकानंदांनी काय केलं, पुन्हा भारत भ्रमणाला प्रारंभ केला. जे कोलंबो ते अल्मोडा म्हणजे हिमालय, हा भारत भ्रमणाला प्रवास शिष्यमंडळी आहे, भगिनी निवेदिता सोबत आहे. आणि तिला तीर्थक्षेत्रांचं दर्शन घडवलं, भारताचा इतिहास सांगितला, प्रत्येक क्षेत्राचं महत्त्व सांगितलं, आपल्या पूर्वजांचं जे महात्म्य आहे ते सांगितलं. स्वामी विवेकानंद एका ठिकाणी पूर्ण असे झोपले, लोटांगण घातलं. भगिनी निवेदिता म्हणतात, इथे तर कुठलं मंदिर नाही आहे, काहीच नाही, तुम्ही इथे का असं लोटांगण घातलेलं आहे? त्या भूमीवरून जो जगज्जेता सिकंदर आहे त्याला माझ्या पूर्वजांनी परास्त केलेला आहे. ही भूमी आहे, ही प्रेरणा भूमी आहे. याच्यातून भारतीयत्व येत असते. भारतीयत्व उगीच येत नसते. आणि मग सगळ्या तीर्थक्षेत्र, बद्री, केदार आणि मग अमरनाथचं दर्शन घडवलं. संपूर्ण भारताचं दर्शन घडवलं, भारताचं दर्शन, भारतीय समाजाचं दर्शन घडवलं. आणि मग परत आले हे लोक. भगिनी निवेदितांनी आपली पुढची योजना विवेकानंदांना सांगितली. विवेकानंद म्हणाले, मलाही माझा जीवनाचा अंत दिसतो आहे, पुढचं काम तुलाच करायचं आहे. शिष्य कसा निर्माण करावा, आणि मग शिष्य निर्माण करावा, तर भगिनी निवेदितांनी शाळा काढली. ती शाळा, तिचं नाव दिलं शारदा, मा शारदा स्कूल नाव दिलं.
मग भगिनी निवेदितांनी मुलींची शाळा काढली बंगालमध्ये आणि ती निघाली घरोघरी, अरे मला मुलगी द्या, एक मुलगी द्या तुमच्या घरची. आणि ती रवींद्रनाथ टागोरांच्या घरी गेली. रवींद्रनाथ टागोरांच्या घरी गेली. रवींद्रनाथ टागोर म्हणजे प्रसिद्ध व्यक्ती होते. रवींद्रनाथ टागोरांनी सुद्धा भगिनी निवेदिताची म्हणजे थोडी मजा घ्यायची असं ठरवलेलं होतं. त्यांनी आपल्या घरच्या एका मुलीला हात धरला आणि भगिनी निवेदिताच्या हातात सोपवला. भारताचं झालं याचं हे उदाहरण आहे. आणि रवींद्रनाथ टागोर काय म्हणतात, घे या मुलीला आणि हिला इंग्लिश मॅन बनव. भगिनी निवेदिता म्हणजे कच्च्या गुरुजीच्या नव्हती. ताडकन उत्तर दिलं तिने रवींद्रनाथ टागोरांना, इंग्लिश मॅम जर बनवायचं असेल तिला कॉन्व्हेंट मध्ये टाका. माझ्या शारदा स्कूलमध्ये सीता, द्रौपदी, सावित्री, गार्गी, मैत्री तयार होत असतात. ते माझं ध्येय आहे. याला म्हणतात भारताची बोली, याला म्हणतात भारताला स्वीकारणे, याला म्हणतात भारत मातेच्या चरणी सर्वस्वार्पण करणे. स्वामी विवेकानंद अमेरिकेतूनच एक पत्र आपल्या प्रिय शिष्याला लिहितात, आलासिंगा पेरुमलला. ते म्हणतात, मी माझ्या नेत्रचक्षुंनी बघतो आहे, माझी भारत माता या जगाच्या सिंहासनावर विराजमान झालेली आहे. स्वामी विवेकानंदांचं हे जे स्वप्न आहे ते आपलं स्वप्न आहे. त्यांनी दिलेलं कार्य ते आपल्याला पूर्ण करायचे आहे. ते म्हणतात की माझी भारत माता मोठ्या तेजाने तळपत आहे, सारं जग तिच्या पायावर नतमस्तक झालेलं आहे, असं ते पत्र लिहितात. हे पत्र मोठं प्रेरणादायी आहे, युवकांसाठी प्रेरणादायी आहे. आणि जेव्हा मी विचार करतो की स्वामी विवेकानंदांचं स्वप्न होतं की सगळं जग माझ्या भारत मातेच्या चरणी नतमस्तक व्हावं, ज्यावेळेला आम्ही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो त्यावेळेला एक गोष्ट आम्ही निश्चित ठरवू शकतो की आमच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाले. 2047 मध्ये आम्ही या स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करणार आहोत. 2047 मध्ये किंवा त्याच पूर्वी आम्हाला ते चिन्ह दिसत आहे. त्याच्या अगोदरच माझी भारत माता जगाच्या गुरुस्थानी बसलेली असेल. आपल्या भारताचं जे तत्वज्ञान असेल, भारताच्या अनेक गोष्टी जग स्वीकारायला लागलेला आहे. मगाशी आपण योगाचे म्हटलेलं आहे, जग स्वीकारायला लागलेला आहे. भारताचा शब्द हा प्रमाण मानला जातो आहे. आता भारतीय माणूस जिथे जिथे आहे, अनिवासी भारतीय, तो हजारोच्या संख्येने तिथे एकत्र येतो आणि भारत मातेचा जय जयकार करतो आहे, वंदे मातरम म्हणत म्हणत नाचतो आहे. हे दृश्य आम्ही अलीकडे बघत आहोत. आणि हे दृश्य जेव्हा आम्ही बघतो आहे, मग आम्ही इथे भारत माता की जय म्हणतो. स्वामी विवेकानंद म्हणतात, तरुणांना म्हणतात, आपलं जीवन या भारत मातेच्या चरणी समर्पित करा. ते स्वामी यांना दीक्षा देतात. भगिनी निवेदिताला ब्रह्मवादिनीची 1898 मध्ये दीक्षा देतात. त्याचा मृत्यू तर 1902 मध्ये आहे. आणि त्यानंतर मग ते ही जी प्रेरणा निर्माण करतात, ती प्रेरणा जेव्हा आम्ही स्वामी विवेकानंदांचं जीवनचरित्र बघत असतो, जेव्हा आम्ही माँ जिजाईने घडवलेल्या शिवबाचं दर्शन घेत असतो, तेव्हा ती प्रेरणा अशी आहे, मी कष्ट करेन, मी परिश्रम करेन आणि माझ्या भारत मातेला एक वैभवाच्या स्थानी विराजमान करेल. मी भारत माता की जय म्हणतो. उद्या सारं जग म्हणेल भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय प्राध्यापक सुभाषजी लोहे साहेब यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वामी विवेकानंदांचं जीवन प्रवास, केवळ जीवन प्रवास नव्हे तर जीवनाचे तत्वज्ञान, ज्या जीवनाच्या तत्वज्ञानातून माणसाच्या जगण्याची दशा आणि दिशा बदलू शकते, तरुणाईला एक नवा संदेश
त्यांच्या जीवनपटाला एक नवा आयाम, त्यांच्या आयुष्यमानात एक नवीन पैलू पडू शकतो असं प्रखर आणि ओजस्वी भाषण आदरणीय सुभाषजी लोहे साहेब यांनी आताच केलं. त्यांनी स्वामीजींचा संपूर्ण जीवनपट, त्यांच्या जीवनाची अध्यात्माविषयी, हिंदू धर्माविषयी असलेली प्रगाढ श्रद्धा आणि त्या श्रद्धेत पोटी त्यांचं हिंदू धर्माविषयी असलेलं समर्पण खरोखरच अद्वितीय होतं, यात वेळ मात्र शंका नाही. त्यामुळंच त्यांचा जन्मदिवस युवक दिन म्हणून आपण साजरा करत आलेलो आहोत. मला खूप अभिमान वाटते या ठिकाणी की प्रिंटर असोसिएशनने या अतिशय उत्तम कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. काळानुरूप आपल्यालाही बदलायला हवं. जसं प्रिंटरचं स्वरूप आपल्या अगोदर स्क्रीन प्रिंटिंगचं स्वरूप होतं, त्याच्यानंतर कोरल ड्रॉ आला, त्याच्यानंतर वेगवेगळे सॉफ्टवेअर आले, मल्टी कलर आला. या नवीन तंत्रज्ञानाशी आपण जुन्या तंत्रज्ञानापासून पोहोचवलो, अवगत झालो, ते तंत्रज्ञान आत्मसात केलं. म्हणजे विकासाच्या एका व्यासावर बसून आपण एक केंद्र ठरवलं आणि त्या केंद्राच्या माध्यमातून आपल्या अवतीभोवती होणाऱ्या विकासाचं अवलोकन, नुसतं अवलोकन नाही केलं तर आपल्या व्यवसायामध्ये ते आणलं. आणि हे आणणं आपल्यामध्ये म्हणजेच जिवंतपणाचं लक्षण आहे. स्वामीजी नेहमी म्हणत असतात की जो व्यक्ती आपला विकास साधण्यासाठी सतत धडपडत असतो, त्याच्या नवीन मार्गाच्या शोधात असतो, तेच खरं जिवंतपणाचं लक्षण आहे. म्हणजे हालचाल करणं अत्यंत गरजेचं आहे आणि हालचाल ही अग्रक्रमाने असली पाहिजे, वरच्या दिशेनं असली पाहिजे. आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी बसलेलो आहोत, आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊन नाही राहिलेला आहे, आपण कम्फर्ट झोनमध्ये आहोत. याचा अर्थ असं समजून जायचं की आपलं जीवनाचं गणित कुठंतरी चुकून राहिलेलं आहे. आपल्याला कुठंतरी त्रास घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्रास घेणं म्हणजे जाणून बुजून त्रास, आजारी पडणं वगैरे नाही, तर त्रास घेणं म्हणजे एक मेहनत करण्यासाठी एक कदम आणखी करणं किंवा एक प्रयास करणं, एक प्रयत्न करणं आणि त्या प्रयत्नाच्या माध्यमातून आपला आणि आपल्या कुटुंबियांचा, आपल्या मित्रपरिवाराचा, पर्यायाने आपल्या गावाचा, आपल्या तालुक्याचा, जिल्ह्याचा, देशाचा विकास आपण साधू शकतो. आणि हे सर्व कोण करू शकतात? जे लोक जिवंत आहेत, जे जीवनासाठी आपलं अख्खं आयुष्य समर्पित केलं आणि आजही ते गौसेवेचं अखंड कार्य जे आहे ते समाजामध्ये घेऊन चालत असतात. त्यांच्या चालण्यामध्ये गौमाता असते, त्यांच्या बोलण्यामध्ये गौमाता असते, त्यांच्या राहण्यामध्ये गौमाता असते. ते गौमातेशिवाय दुसरा विषय आपल्या जवळ काहीच नाही. असे आमचे छोटे बंधू श्रीमान चंदूभाऊ संस्था यांना मी विनंती करतो की आपण आपलं मत या आजच्या शुभ दिवशी. सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद ज्या मातेने शिवाजी महाराज घडविले, ज्यांच्या निमित्त आज युवा दिन म्हणून साजरा होत आहे, मी प्रिंटिंग असोसिएशनचं अभिनंदन करतो की या विषयाला त्यांनी हात घातला आणि मोठ्या स्वरूपात का होईना आज या कार्यक्रमाची मोठ्या स्वरूपाचे एक मूर्त पेड किंवा बीज त्यांनी रोवलं की पुढच्या वर्षी यापेक्षा चांगला कार्यक्रम जास्त संख्येनं, आज इथं संख्या नसली तरी दर्दी लोक या दिवसाला जे मानतात, उदाहरणार्थ एक काकाजी इथं बसून गेले बाबाजी, ते म्हणे बाबा मी बोर्ड पाहिलं आणि बोर्ड पाहिलं मला खूप चांगलं वाटलं, म्हणे कोणतरी कार्यक्रम घेतला. तर स्वामी विवेकानंदजी बद्दल म्हणा किंवा जिजामाताबद्दल आज सविस्तर विजयजींनी जे काही आपल्याला सांगितलं ते आपल्या जीवनात अंगीकारलं पाहिजे. आपण त्यांच्या एवढे 10 कामं चांगले नाही करू, पण 2 कामं तरी आपण करू शकलो किंवा जगातल्या किंवा जीवनातल्या किंवा व्यावसायिक क्षेत्रातल्या, राजकीय क्षेत्रातल्या प्रत्येक चांगल्या व्यक्तीचं किंवा वाईट व्यक्तीपासचं काय चांगलं घ्यायचं आहे एवढं तरी येणाऱ्या युवा पिढीनं घेतलं किंवा आपण घेतलं. सरांनीही आपल्या संचलनामध्ये भरपूर उद्बोधनात्मक बोलतात की काय चांगलं घ्यायचं आहे ते घ्या. मला आज मी 25 गायीपासून सुरू केलं, आज सगळ्या गावातल्या लोकांनी मला सहकार्य केलं. सर्वांच्या सहकार्यामुळे 250ची संख्या आज आपल्या गोमातेची झाली. हा वटवृक्ष सर्वांच्या सहकार्याने स्वामी विवेकानंदजी
काम करत असताना त्यांना जेव्हा त्यांच्या गुरूंनी वेगवेगळ्या सोबत असणाऱ्या त्यांच्या वर्गमित्रांनी त्यांच्या सोबतच्या गुरु परंपरेतील गुरु शिष्यांनी जेव्हा त्यांना सहकार्य केले की घेऊन चालले तेव्हाच ते आज इथपर्यंत आले. किशोर सरांनी म्हटलं की सरांनी पण म्हटलं की त्रास सहन करावा लागतो. तो कशा प्रकारचा आहे? जीवनात तुम्हाला काहीतरी ध्येय गाठायचं असेल तर लोकांच्या टीका टिप्पणी शिव्या शाप खाव्या लागतील. आणि जोपर्यंत तुम्हाला लोक पागल म्हणत नाही की ह्या पागल झाला भाव ह्या विषयाबद्दल तोपर्यंत तुम्हाला की तुमची पोचपावती भेटत नाही. आपलं कार्य करत असताना आपण सांगून तर आपलं कोणी ऐकत नाही येले म्हणजे एवढा धंदा आहे, परंतु आपली गॅरंटी कोणी ना कोणी घेते. असोसिएशन प्रिंटर लोकांनी कार्यक्रम घेतला. आज 100 लोकांना फोन लावले असेल, 100 मधले 20 लोक आले, पण 2-3 लोक असे आले की त्यांनी फक्त बॅनर पाहिलं पत्रिका पाहिली ते आले. ते 2 लोक खरे तुमची पोचपावती झाली. फोन लावल्यावर तर आमच्यासारखे 10 जण येते, स्टेजवर बसायला येते, खुर्चीवर बसायला येते. पण जो बगर मतलबाचा आला, राष्ट्रमाता जिजाऊवर स्वामी विवेकानंदाचा फोटो पाहून आला, तो खरा धरती माणूस होता. आणि ते येऊन गेले भाषण ऐकून. ही पोचपावती प्रत्येकाने भेटते. नित्यनेमानं आपलं कर्म करत चालले तर कर्मच हे आपले प्रारब्ध किंवा आपलं भविष्य ठरवते. हे जे आपल्या हिंदू धर्माने आपल्या संस्कृतीने सांगून दिलेलं आहे हे प्रत्येकाने आत्मसात करायचं आहे. आणि त्याच तत्वावर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं सहकार्यानं आज मला हा बहुमान दिला, इथपर्यंत आणलं, बोलावलं. आणि माझी पात्रता नाही आहे यांच्यासोबत बसायची मोठ्या लोकांच्या, परंतु तुम्ही माझ्या त्या माऊलीच्या गोमातेच्या आशीर्वादानं, रामाच्या आशीर्वादानं, कारण माझा बी गोमातेचा आणि रामरामाला जप हमेशा चालू असते. जेव्हापासून बजरंग दलाच्या पहिल्या पिढीपासून सुरुवात झाली त्यावेळेपासून आजपर्यंत आम्ही रामनामाचा जप सोडला. तर रामनामामध्ये काय ताकद आहे हे सर्वांना माहिती आहे की सगळ्यांच्या आशीर्वादानं आम्ही कुठून तर कुठपर्यंत गेलो. आज जिल्ह्यामध्ये जरी वरुड तालुक्यात गोसेवक म्हणून किंवा गायकी म्हणून माझी प्रचलित आहे की गायीचं काम करतो, हे माझं मी सौभाग्य समजतो. आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद सहकार्य हमेशा मिळवू ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. भाऊंनी खूप चांगलं मोलाचं मार्गदर्शन केलं. आपण थोर पुरुषांचे नाही 10 गुणधर्म घेऊ शकलो, 2 गुणधर्म एका चांगल्या गोष्टीवर जरी आपण अंगी करून चालायला सुरुवात केली तर निश्चित आपला भारत देश आणखी उंच शिखरावर जाईल ही आशा बाळगतो. जय गोमाता, जय श्रीराम. आता वरुड प्रिंटर असोसिएशनला अशी माझी विनंती राहील की 12 जानेवारी तुम्ही तारीख आता ठरवूनच घ्या. 12 जानेवारीला हा कार्यक्रम मागच्या वेळेची आपण एक वेळा घेतला होता, त्याच्यानंतर मला कोरोनाच्या गॅप पडली. परंतु 12 जानेवारी म्हणजे सर्व प्रिंटर बांधवांचं स्नेहमिलन सोहळा अशी एक फुलगाठ तुम्ही पाठीशी बांधून घ्या. आणि 12 तारखेला आपण हा मोठ्या उत्साहामध्ये कार्यक्रम साजरा करत जाऊ आणि त्याच्यामध्ये बाकी लोकांना सुद्धा सामील करून घेत जाऊ असं आपण सर्वांना माझी आजच्या दिनी विनंती राहील. आणि मला माहीत आहे की आपण माझे सर्व बांधव ही विनंती नक्कीच फेटाळणार नाही, कारण की चांगल्या कामाला नेहमीच आपण सर्व लोकांनी मदत केलेली आहे, साथ दिलेला आहे, त्याचा मी साक्षीदार आहे. स्वामीजी म्हणतात कोणताही व्यक्ती तुमच्याजवळ येतो तो भाव, अभाव आणि प्रभावामुळे. जो भावासाठी आला म्हणजे एखादा भाव घेऊन आला तर त्याला तुम्ही प्रेम अर्पित केलं पाहिजे. एखादा व्यक्ती जर अभावानं आला, अभाव म्हणजे कशाचंही असू शकते, त्याला मेडिकल गरज असू शकते, पैशाची गरज असू शकते किंवा तत्सम गोष्टीची गरज असू शकते, तुमच्या मदतीची गरज असू शकते. तर त्या व्यक्तीला ती गोष्ट देण्यात जर तुम्ही सक्षम असाल तर नक्कीच ती गोष्ट द्या. आणि प्रभाव म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व पाहून जर तुमच्याकडे आकर्षित झाला असेल, तुमच्याकडून अमुक काम करून घेण्याची त्यांना विनंती केली असेल तर तुम्ही परमेश्वराची, ईश्वराचे धन्यवाद माना की परमेश्वराने तुम्हाला त्या काबिल बनवलं. म्हणजे तुमच्यामध्ये ती क्षमता निर्माण परमेश्वराने केलेली. आणि जेव्हा ह्या तिन्ही गोष्टी मनुष्य आपल्या जीवनामध्ये जवळून निरीक्षण पाहतो आणि तत्सम ठिकाणी त्या व्यक्तींची मदत करतो तर ते काम करणं म्हणजे ईश्वराचं कार्य करणं आहे असं मी समजतो. आणि तेच ईश्वरीय कार्य जे आहे ते आमचे काकाश्री श्रीमान गिरीधरजी देशमुख हे गेल्या
5 दशकांपासून अविरतपणे करीत आहे. काळानुरूप माणूस कसा बदलतो त्यानुरूप बदलण्याची अजस्त्र क्षमता त्यांच्या अंगी आहे. प्रिंट मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपलं करिअर सुरू केलं. लेखणीची आवड आणि त्या लेखणीच्या आवडला त्यांनी आपल्या व्यावसायिकतेमध्ये रूपांतर केलं. परंतु पूर्ण ते व्यावसायिक झालं नाही. खरं ते खरं, खोटं ते खोटं मांडण्याची क्षमता त्यांच्यामध्ये मी जवळून पाहिलेली आहे. केवळ एवढ्यावरच न थांबता पतंजली योगपीठ हरिद्वार यांच्या माध्यमातून ते स्वतः प्रशिक्षित झाले आणि निरोगी तालुका, निरोगी वरुड शहर झालं पाहिजे या ध्यासाने ते झपाटले. आणि कोण कोण्या वयात झपाटेल काही सांगता नाही, परंतु त्या आता योगाभ्यासाने झपाटलेले व्यक्तिमत्व आहे. गायत्री परिवाराचा एवढा मोठा डोलारा सांभाळत असताना योग साधनेतून त्यांनी अनेक साधक निर्माण केले आहे, अनेक शिक्षक सुद्धा निर्माण केलेले आहेत आणि ते आरोग्यदायी जीवनासाठी आजही कटिबद्ध आहे. अशा या व्यक्तिमत्वास मी आजच्या दिनी नमन करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण आपलं अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. की युगामध्ये वैचारिक क्रांती व्हावी, वैचारिक संदेश द्यावे आणि त्या वैचारिक क्रांतीतून माणसं घडावी, माणूस मिळावा. पुढे मला म्हणतात माणसं द्या, माणसं द्या. आज खऱ्या अर्थानं अशा युवकांची गरज आहे. आदरणीय सुभाषजी लोहे सर भारतीय विचार मंच विदर्भ प्रांत प्रमुख आहे आणि गावागावातून त्यांनी असे युवक निर्माण केलेले आहे. विचार क्रांती अभियान, तिथं असं म्हणेल माझ्या भाषेमध्ये, आजचं उद्बोधन म्हणजे विचार क्रांती अभियान आहे. असं अभियान सुरू ठेवण्याकरता प्राध्यापक किशोर तडसने पुन्हा एक प्रेरणा दिलेली आहे वरुड तालुका प्रिंटर असोसिएशनला. हे निव्वळ उद्बोधनाचा कार्यक्रम तर ठेवा, पण एक संमेलन कल्पना चांगली म्हटली की स्नेह संमेलन व्यापारी संघाचं होतं, एखादं संमेलन वरुड तालुका प्रिंटर असं झालं तर तुमच्या कुटुंबामध्ये पुन्हा एक चांगला उत्साह निर्माण होईल आणि प्रिंटर्स मधले जे प्रेमाचे संबंध आहेत ते द्विगुणच होतील. अनेक प्रकारचे वक्ते इथं बोलून गेले. चंदू कडू यांनी आपलं पूर्ण जीवन गोमातेकरता अर्पण करताना जे त्रास होत होता, त्रास होते आणि त्यांनी सांगितलं चंदू कडूने जोपर्यंत लोक पागल म्हणून त्याचं म्हणतं काम करत आणि खरंच कुठल्याही ध्येयाच्या प्राप्तीकरता शेवटच्या क्षणापर्यंत मी काय करतो जो भले पडतो तोपर्यंत काम सोडायचं नाही. लोक काही म्हणू, हिंदीमध्ये म्हणाय क्या जाएंगे लोक, लोक काय म्हणतात तिकडे न जाता आज फार चांगला उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. 55 मिनिटाच्या उद्बोधनामध्ये काहीतरी प्रिंटरच्या युवकांनी काहीतरी याच्यातलं घ्या आणि ज्याप्रमाणे स्वामी विवेकानंद हे युवकांचे आयकॉन आहेत भारतातले, तुम्हाला पहिलेच म्हटलं आपण त्याच्यापैकी एखादा भाग होऊ शकतो का, आपल्यामध्ये काहीतरी व्यक्तिमत्व बदल होऊ शकते का. एक म्हणा मराठीत काय होतं असं तू काय धारा, कालपर्यंत ज्या चुका तुम्ही केल्या असेल तर तुमच्यामध्ये आज चुका करण्याची गरज आहे. माणसाचा स्वतःचा कला म्हणजे माणूस स्वतःचा शिल्पकार आहे, पण आपल्यामधले कला कौशल्य तुम्हाला आत्मसात करत असेल तर प्राध्यापक सुभाषजी लोहेंचे विचार अत्यंत मोलाचे मौलिक आहेत आणि प्रशंसनीय आहेत आणि त्याचा अनुभव तुम्ही या बोलण्यातून घ्यायला पाहिजे. मी जास्त वेळ घेणार नाही. या ठिकाणी आयोजकांनी मला बोलण्याला संधी दिली त्याबद्दल मी सर्व आयोजकांचा आभार मानतो आणि सरांना पुन्हा मी एखाद्या कार्यक्रमामध्ये निमंत्रित करेन. पतंजलीमध्ये, गायत्रीमध्ये आणि येणाऱ्या काही 2024 संत शिरोमणी संत अच्युत महाराजांचा पुण्य 100वा वर्धापन दिन होतोय. तर त्या निमित्तानं तेवढं साहेब 100 कोटी नामजप आम्ही करतोय. 500 कोटी अच्युताय नमाजाचं आम्ही सुरू केलेलं आहे. वरुडमध्ये 10 ते 15 लाख जप झालेला आहे आणि आता किशोर त्यामध्ये आमच्या समितीमध्ये आहे. माझ्याकडे जे काही तालुक्यातील लोक जप म्हणेल कोणता जप आहे, ओम अच्युताय नमा, 1.5-2 मिनिटामध्ये तुळशीची माळ अशा गाण्यात घालायची, त्या नंदुभवी गीत आहे आणि आपण खरंच घ्यायचं पाहिजे. तुळशीची माळ, वृद्धाश्री माळ ज्यावेळी घातलं पाहिजे. त्यामध्ये लाज एवढं शरम नाही. आपण हिंदू धर्माचे पाहिजे आहोत. स्वामी विवेकानंद म्हणतात माझा भारत तो भारत आहे जो भारत सर्व धर्मांचं मानतो, सर्व धर्मांचा आदर करतो, तो आपला भारत आहे. किंवा आपल्या भारताबद्दल आदर मानणं आपलं कर्तव्यच आहे. आपण कुठल्या धर्माची विटंबना करत नाही, त्याला बोलतही नाही, पण आपल्या धर्माबद्दल आपल्याला विश्वास बाळगणं, आपल्या धर्माची आत्मीयता जागृत करणं, आपल्या धर्माबद्दल आपण जागरूक राहणं हे आजच्या सुभाषजी लोहे यांच्या उद्बोधनातून मिळालेले आहे. मी त्यांचं पूर्ण रेकॉर्ड केलेलं आहे भाषण, कारण ते मला पुन्हा सकाळी ऐकायचं आहे.
या ठिकाणी अधिक वेळ न घेता मी माझ्या विचारांना विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद काकाजी. मी अगोदरच सांगितलेलं आहे की विकास आणि परिवर्तन हे जिवंतपणाचे लक्षण आहे आणि आपल्याला या भूतलावर जर जिवंत राहायचं आहे तर विकास आणि परिवर्तन ह्या दोन्ही गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे. नाहीतर मग कसं आहे, सुबह होती है शाम होती है, जिंदगी यूही तमाम होती है, असं जीवन आपल्या हातून निघून जाते आणि मग एक वेळ अशी येते की आपण आपल्या गतकाळामध्ये जातो आणि गतकाळामध्ये गेलेल्या चुका यांचं स्मरण करतो. त्याच्यापेक्षा आताच आपण उठून जागे झालेलं बरोबर आणि स्वामीजीचे विचार आपल्या जीवनामध्ये जर आपण आणलं तर नक्कीच आपल्याला त्यामध्ये परिवर्तन भेटेल. आणि परिवर्तन याचं भेटलं की तुमच्या प्रिंटिंग असोसिएशनमध्ये जर कोणाला कोणाची मदत लागली तर सर्व साहित्य सर्वांना अवेलेबल नसते. मी बऱ्याचदा पाहिजे, कोणी कापाच्या मशीनवर कागद दुसऱ्याच्या घेऊन येतात, कोणी प्रिंटिंगसाठी दुसरं काम देतात, किंवा एखाद्याजवळ एखादा जॉब नसला तर तो दुसऱ्याकडून आणतो. तर याच्यातून काय होते की एकमेकांच्या स्नेहभाव जो आहे तो निर्माण होतो आणि हा स्नेहभाव तुमच्या व्यावसायिक वृद्धीसाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण की तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे, नवीन नवीन साधने या क्षेत्रामध्ये येत आहेत आणि ते इतके महागडे आहेत की ते आपल्यासारख्या लोकांकडून घेणं शक्य नाही काही काही उपकरणं. तर सर्वांनी मिळून जर असं काही असोसिएशन तुमचे आहे तसं जर काही तुम्हाला करता आलं तर नक्कीच त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा आमच्या परीनं काय करता येईल मदत करू अशी आजच्या या शुभदिनी मी आपण सर्वांना ग्वाही देतो आणि या दिवसाच्या शुभेच्छा देतो. त्यानंतर आज जो आपण राष्ट्रमाता जिजाऊ माता व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचा उत्सवाचा कार्यक्रम साजरा केला होता व्याख्यानाचा, त्या व्याख्यानाचं अंतिम पुष्प म्हणजे आभार प्रदर्शन करण्याकरिता मी आदरणीय ईश्वर भाऊ सालोडे यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचा आभार देऊ. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज्यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला त्यांचा सत्कार वरुड तालुका प्रिंटर असोसिएशनच्या वतीनं आपण करणार आहोत. मी या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी शाल व श्रीफळ देऊन आदरणीय प्राध्यापक सुभाषजी लोहे साहेबांना सन्मानित करावं. आलेला आहे आणि हे आजचा जो कार्यक्रमाचा नियोजन होतं हे 2-3 दिवसाच्या अगोदर झालेलं होतं आणि वेळेवर करण्यात आलं. हे करत असताना काही अडचणी आल्या, मग वक्ता पाहिजे म्हणून श्री नंदुगोर विगे यांच्याकडे मी विचारणा केली असता त्यांनी मला प्राध्यापक लोहे सर यांचं नाव सांगितलं आणि त्यांना वक्ते म्हणून आपल्याला इथे उपलब्ध करून दिले. त्याबद्दल सर्वप्रथम नंदुभाऊ विगे यांचा मी आभार मानतो. तसंच आजच्या या कार्यक्रमाचे जे प्रमुख वक्ते प्राध्यापक लोहे सर आष्टीवरून इथे आले आपल्या कार्यक्रमासाठी, त्यांचंही मी आमच्या प्रिंटिंग असोसिएशन कडून आभार व्यक्त करतो. आणि आपल्या परिचित वरुडचे कॅलिफोर्निया टाइम्सचे संपादक तसेच योग गुरु म्हणून ओळखले जाणारे गिरधरजी देशमुख यांचंही या कार्यक्रमात आवर्जून हजर राहिले व वेळातला वेळ त्यांनी इथे दिला, त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. तसेच गोपाल गोरक्षणचे संचालक चंदूभाऊ कडू हे पण त्यांचा वेळातला वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला, आपल्या प्रिंटिंग असोसिएशनच्या कार्यक्रमाला त्यांनी वेळातला वेळ दिला, त्याबद्दल त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो.
तसेच भगवती लाइटिंग व पिक्चर यांनी आम्हाला हा हॉल उपलब्ध करून दिला, त्यांचाही मी आभार व्यक्त करतो. तसंच व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफीचं काम संजू भाऊ बेलसरे यांचंही या असोसिएशनकडून आभार व्यक्त करतो. तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्या व्यक्तींनी या कार्यक्रमासाठी आपल्याला सहकार्य केलेलं आहे अशा सर्व प्रिंटिंग कर्मचारी तसेच चालक, मालक आणि संचालक या सर्वांचा मी आभार मानतो व दरवर्षी हा कार्यक्रम जितक्या मोठ्या प्रमाणात करता येईल तितक्या मोठ्या प्रमाणात आपण करण्याचा प्रयत्न करू. आणि सर तसेच या कार्यक्रमाचे संचालन जे किशोरजी तळस, प्राध्यापक किशोरजी तळस यांनी केलं त्यांचाही मी आभार प्रदर्शन करतो, आभार मानतो. आणि पुढच्या वर्षी आज 20 असो का 10 असो जेवढी संख्या आहे यापेक्षाही आपली संख्या वाढली पाहिजे. आणि हे स्वामी विवेकानंदाचं आणि जिजामातेचं, राष्ट्रमाता जिजामातेचं विचार आपल्या युवकांपर्यंत, युवतींपर्यंत, जे युवक आहेत, युवती आहेत, समाजामध्ये पसरावं याकरता हा माझा आणि माझ्या पूर्ण प्रिंटिंग असोसिएशनचा विचार आहे. त्यामुळे आपण हा कार्यक्रम पुढच्याही वर्षी मोठ्या प्रमाणात घेऊ असं मी तुम्हाला आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुचवितो. समोर असाच कार्यक्रम घेत राहू याकरता सर्व प्रिंटिंग चालक, मालक मंडळींना मी इथे उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचंही मी आभार व्यक्त करतो व हा कार्यक्रम इथंच विराम देऊन 2 शब्द मी संपवतो. धन्यवाद.